राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने आलेले आहेत। 15 मिनिटात जर रस्ता मोकळा झाला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असं आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची सध्या परिस्थिती राजकोट किल्ल्यामध्ये निर्माण झालेली आहे। पोलिसांनी योग्य नियोजन केलेलं नाही असा आरोप देखील ठाकरे गटानं केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या या किल्ल्यामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आलेले आहेत। हा राजकीय आखाडा बनणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। नारायण राणेचे समर्थक आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। बाचाबाची होतीये। पोलीस त्या ठिकाणी एकमेकांना अडवण्याचा प्रयत्न करतात। पवित्र आहे तो घेतलेला आहे। एकूणच या ठिकाणी शेकडो दोन्ही बाजूचे शेकडो समर्थक हे पोहोचलेले आहेत आणि केवळ पाहणीसाठी हे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आले असताना हा अशा पद्धतीचा जो राडा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। एकीकडे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची या ठिकाणी दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडली असताना दुसऱ्या बाजूला आहे असं राजकीय राडा आहे तो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिक आहेत ते एकमेकाच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळत आहेत। जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत। जयंत पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, अशा या पवित्र ठिकाणी हे जे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हॅलो। तर बघितलं तर या ठिकाणी राणे समर्थक आणि शिवसैनिक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत। एकमेकांच्या समोर या ठिकाणी एकमेकावर अंगावर धावून जायचा प्रकार आहे तो या ठिकाणी होतोय। म्हणजे जर आपण बघितलं तर जे महाराष्ट्राने एका बाजूला इथली जी दुर्घटना बघितली त्याच्यावरून हळहळ व्यक्त केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी राजकारण आहे ते होताना पाहायला मिळते। म्हणूनच त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस एकमेकांपासून दूर करत आहेत, मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। पोलिसांनी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे जे खूप मोठ्या प्रमाणात जो राडा करण्याचा प्रयत्न करतात त्या एकेका समर्थकाला या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे ते पोलीस करत आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी अमोल मोरे सुद्धा आपल्यासोबत आहे। अमोल, नेमकं काय घडतं हे सगळं?